आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मामा, तुम्ही काही बोलायच्या आधी माझं ऐकून घ्या। देवा, हे काय होऊन बसलं? आदित्य बाबांचा जीव वाचवायला गेलो तर श्रीकांत सरांच्या जीवावर बेतलं। अजून किती संकट माझ्या आणि माझ्या पारूच्या आयुष्यात येणार आहेत मला माहिती नाही। भारती दादा होते। बोला ना सावित्रीताई, काय काम होतं? भारती दादा, तुमच्या डोळ्यात पाणी? तुम्हाला तर माहितीये, आपल्या श्रीकांत सरांना अचानक त्रास झाला। आपले मालक किती चांगले आहेत, नाही म्हणजे आपल्या नोकरांच्या सुख दुःखात ते कायम उभे असतात, मदतीला धावतात। पण आपल्या मालकांना असा त्रास झाला तर आपण नोकर म्हणून काहीच करू शकत नाही ना। तरी मी आपल्या श्रीकांत सरांना बरं वाटावं म्हणून देवाजवळ नवस पण बोललो। भारती दादा, मला वाटलंच होतं तुम्ही काळजी करत असणार, म्हणूनच तुम्हाला सांगायला आले। आपले श्रीकांत शुद्धीवर आलेत आता। काय सांगताय? हो, बरे आहेत आता। मी आता देवाचे आभार मानून आले। तुम्ही अगदी योग्य वेळेत येऊन योग्य बातमी दिलीत। मी पण आता आत देवापाशी जाऊन सागर ठेवतो। बरे, येते मी। आता पैसे मोजतेच जरा। हे पैसे कोणी दिलेले? हा, माझ्या जमिनीचा व्यवहार झाला। दुसरं भविष्य काय होतं? हा, कुणाच्या तरी बहिणीचं लग्न झालंय की नाही माहित नाही, पण पैसे तरी मिळाले। आता तिसरा, जास्त पैसे आहेत म्हणजे प्रॉब्लेम काहीतरी मोठाच असणार। काय होतो हा असा प्रॉब्लेम होता जो आजपर्यंत मलाही सुटलेला नाही, शिक्षणाचा प्रॉब्लेम असो। आणि हा होता चौथा काय होता? चौथा प्रॉब्लेम काय होता रे? चौथा, हा, ती नोकरी मिळेल की नाही? बरोबर बरोबर बरोबर। आत्या, भरपूर पैसे कमवलेस की? हो, आहेत जरा जास्तच, पण काय आहे ना, ही माझी बिझनेस आयडिया होती। मी म्हंटल होतं ना, मी भविष्य सांगणार, लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार आणि लोक विश्वास ठेवतात। अरे, ती पैसे मिळतात आपल्याला। खरे खरे आत्या, पण ते माझा शेअर। हा तुझा शेअर। 2 नोटा, एवढाच शेअर माझा? अगं, आपलं ठरलं होतं ना, 70% तुझे, 30% माझे। मग आणि आत्या, टू बी ऑनेस्ट, बिझनेस करण्यामध्ये ना तुझ्यापेक्षा थोडासा एक्सपिरियन्स मला जास्त आहे। म्हणजे माझ्याकडे माणसं जोडण्याचं कसब आहे ना। मग आणि शिवाय मार्केटिंग पण केलं की नाही मी? ओरडत नव्हतो, दामिनी माता की जय, दामिनी माता की जय, केवढी लोक गोळा झालेली। तू ओरडत होतास दामिनी माता की जय, दामिनी माता की जय, तेवढंच करत होतास तू? अरे अरे काय अरे? हा, म्हणजे ही विद्या माझी, भविष्य सांगणार मी, लोकांशी डील करणार मी, त्यांच्याशी खोटं बोलणार मी, ते माझ्यावर विश्वास ठेवणार। तुझं काय? हा, फक्त दामिनी माता की जय झालं? एक मुद्दा बरोबर आहे तुझा, माणसं जोडावी लागतील मला बिझनेस साठी। मग मी त्याच्यात तुला मदत करू शकतो ना। देते तुझा 30%। थँक्यू आत्या। आता ही लक्ष्मी मी माझ्या लक्ष्मीला जाऊन देतो। ते तुम्ही काहीही करा, पण दादावर कुणी हल्ला केला ना ते मला कळलं पाहिजे। एवढ्या लोकांच्या गर्दीतून कसं काय उचललं हो त्याला? आणि तो नदीवर जाणार होता ना, मग जंगलात कसा काय गेला? आयडिया नाही म्हणजे काय? बघा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत, ते पण आत्ताच्या आत्ता। कळलं? प्रीतम, तू काय करते का इकडे? प्रीतम, आय एम सॉरी। ही सॉरीची नाटकं आहेत ना, बंद करा दिशा।
मंदिरात पूजा सुरू असताना तू कुठे होतीस? मी मंदिरातच होते. तू तू दोन्ही सासू मॉमना विचारावं तर. उलट तूच कुठेतरी गायब होतास. हे बघ प्रीत, मला ना आजही त्या प्रियाला तुझ्यासोबत बघितलं की खूप त्रास होतो. तू प्लीज असं माझ्या नजरेआड नको जात जाऊस प्लीज. एवढंच जर प्रेम तू जातंय ना, तुझ्या नवऱ्याला जाऊन दाखव जा. माझं नाव तो परितोष. अरे त्याची काही लायकी तरी आहे का? हा, माझा नवरा म्हणे. मला माहिती आहे तू खूप ट्राय केलंस त्याला माझ्या जवळ पाठवण्यासाठी, पण मी दिशा आहे हे विसरलाच बहुतेक तू. मी ना प्रीत त्याला माझ्या अंगाला टच सुद्धा नाही करून दिलं. का माहितीये? कारण मला फक्त आणि फक्त तूच हवायस. कॉन्फिडन्स आहे ना तुला स्वतःवर दिशा? तुझ्यासाठी आहे ना ती प्रिया आणि पारूच पुरेशा आहेत. पारू आणि प्रिया. अरे प्रीतम, तुझी बायको ती पावळट प्रिया, अरे ती इतकी साधी भोळी बिचारी आहे. तिला तू सोडून या जगात दुसरं कोणी दिसतच नाही. ती माझं काय बिघडवणार? हा, आणि दुसरी या घरची मोलकरीण ती बिंडोक पारू. तिची तर मीच अशी वाट लावणार आहे ना की ती त्या पुढे कोणाचंच काही वाकडं नाही करू शकणार. ही सगळी नाटकं बंद करा दिशा, तर पोलिसांच्या ताब्यात देईन मी तुला. बापरे, पोलीस? लाव ना फोन. लाव लाव फोन पोलिसांना. ए पण त्यांना फोन करून तू काय बोलणार? हा, तुझ्याकडे पुरावा आहे काही माझ्या विरोधात? आता काही पुरावा नाहीये माझ्याकडे तुझ्या विरुद्ध, पण ज्या दिवशी माझ्याकडे पुरावा असेल ना दिशा, त्या दिवशी तुला दाखवतो की मी कोण आहे. प्लीज, हे बघ नको ना असं रूढ बोलूस तू माझ्यासोबत. मी खरंच सुधारलीये. मी आधीसारखी वाईट नाही राहिले. मला ना माझ्या एक्स फियॉन्सी सोबत राहिलेला माझा संसार पुन्हा एकदा कंप्लीट करायचा आहे. दिशा, प्रिया, बरं झालं तू एकदम करेक्ट टाइमला आलीस इथे. बघ ना तुझा नवरा मी एकटी होते तर माझ्यासोबत कसा वागत होता. दिशा, बस करा तुझी नाटकं. मला माहितीये माझा नवरा कसा आहे आणि तू कशी असते. तू जर का या जगातली शेवटची मुलगी जरी असतीस ना, तरी सुद्धा प्रीतमने तुझ्याकडे डोळे वर करून पण पाहिलं नसतं, ही माझी खात्री आहे. प्रीतम,